काय मग आता इथे बीन्स खायला कोणाकोणाला आवडते? तर आवडत नसेल तर तुम्हाला ही बीन्स खायला नक्की आवडेल. अशा पद्धतीने जर भाजी केली तर तुम्ही बोटे चाटून पुसून खाल. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल व्यवस्थित आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. बीन्समध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात, जसं की लोह, कॅल्शियम, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. त्यामुळे आपण बीन्सची भाजी खाल्लीच पाहिजे. आता मी इथे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत आणि ते व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे याच्यामध्ये. आता कांदा व्यवस्थित आपल्याला लालसर मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बीन्सला फरसबी असं म्हणलेलं जातं. आता याचं नाव घेतल्या घेतल्या काही जण नाक मुरडणारे सुद्धा असतात, पण ही भाजी जर अशा पद्धतीने बनवली तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. या भाजीचे खूप सारे असे फायदे आहेत, जसे की हाडांची मजबूती, डोळ्यांच्यासाठी, त्वचेसाठी, केसांच्यासाठी, असे आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी ही बीन्सची भाजी खूप उपयोगी आहे. आता मी इथे 1 ते 2 बटाटे घेतले, त्याचे साल काढून बारीक कट करून घेतलेले आहेत आणि बीन्स असं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि हे त्याच्यामध्ये म्हणजे जो आपण कांदा परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बीन्स आणि बटाटो आपल्याला याच्यामध्ये तेलातच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर शिजवताना जास्त वेळ लागणार नाही आहे. व्यवस्थित परतून घेत असं आपल्याला तेलामध्ये बीन्स आणि बटाटो एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला हे 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता आपलं बीन्स आणि बटाटा वाफवून झालेला आहे. त्यानंतर मी इथे बारीक एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे आणि तो बारीक चिरून याच्यामध्ये टाकलेला आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा आले लसणाची पेस्ट टाकलेली आहे. ती आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे लाल तिखट. मी इथे 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे भाज्यांबरोबर आणि एक ते अर्धा मिनिट भाजून घ्यायचं आहे नीट. आता आपले मसाले नीट भाजले की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. परत हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी अगदी थोडंसंच गरम पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 1 पाव वाटी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये, या सर्व भाज्या शिजण्यासाठी आणि मसाले आपले त्या भाजीला कोटिंग होण्यासाठी. ही भाजी तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवली तर ह्या भाजीला बनण्यासाठी खूप वेळ लागणार नाही, झटपट बनवून तयार होईल. तर आता इथे झाकण ठेवून मी इथे भाजी शिजवून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की भाजी इथे खूप छान पद्धतीने शिजलेली आहे, अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.